तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। महायुतीला 3 ठिकाणी बंड शमवण्यात यश। महायुतीच्या नेत्यांनी मिळून निर्णय घेतला। बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावा, रवींद्र चव्हाणांच्या सूचना। तर सर्व जागांवर महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त। विधान परिषद निवडणुकीत शिंदेंच्या सेनेतील 2 बंड शमले। संभाजीनगर जालन्याच्या जागेवरून सत्तार माघार घेणार, तर रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या जोईली दळवी यांचा अर्ज मागे। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून भरत गोगावले महेंद्र दळवींमधील नाराजी दूर। अर्ज मागे घेण्यावरून महेंद्र दळवी नाराज होते, तर विधान परिषदेच्या बदल्यात गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद मिळणार। आमचा मोठा भाऊच आमच्याकडून सत्ता हिसकावून घेतोय। स्थानिक पातळीवर आमचा रोष, मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करून निर्णय घेणार, अब्दुल सत्तार यांचं विधान। नाशिकमध्ये बंडखोर गीते बंधूंच्या माघारीसाठी शिंदेंच्या सेनेचे शर्थीचे प्रयत्न सुरू। मंत्री उदय सामंत नाशिकमध्ये तळ ठोकून, मात्र गणेश गीते आणि गोकुळ गीते नाशिकमधून गायब। नाशिक विधान परिषदेची निवडणूक एकतर्फी दिसत होती, त्यामुळे अर्ज न भरणं ही चूक नाही। संजय राऊतांचं भाष्य, तर राऊतांनी जाणीवपूर्वक उमेदवार दिले नाहीत, भाजपच्या नवनाथ बन यांचा निशाणा। सत्ताधाऱ्यांनी परिषदेच्या उमेदवारीसाठी 50 कोटी घेतले। निवडणुकीत 50 कोटींचा घोडेबाजार, रोहित पवारांचा आरोप। तर महायुतीमध्ये कार्यकर्त्यांना बघून तिकीटं दिली जातात, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। शेतकरी कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार। सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफी फसवी, सरकारने जास्त अटी घातल्या, रोहित पवारांची टीका। सोलापूरमध्ये विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का। आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्जच बाद, अर्जावर बोगस सही, सूचक नागेश भोसले यांचाच आक्षेप। तर भाजपनं दबाव टाकल्याचा प्रणिती शिंदे यांचा आरोप। नवी मुंबईत सरकार विरोधात आंदोलन। महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी या विरोधामध्ये मोर्चा। रस्त्यावर चूल मांडत महिलांची जोरदार घोषणाबाजी। रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासह पवारांचे राष्ट्रवादीचे नेते आंदोलनामध्ये सहभागी। बोरिवलीच्या गोराईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। गोराई मँग्रोव्ह पार्क लवकरच खुलं करण्याची आंदोलकांची मागणी। युवा सेनेकडून प्रतिकात्मक उद्घाटन करत आंदोलन। मुंबईसह उपनगरात पावसाची हजेरी। दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि गोरेगाव परिसरात पाऊस। मान्सूनपूर्व पावसातच अंधेरी सबवे जलमय, नाले सफाईवर प्रश्नचिन्ह। अकोल्याच्या अकोटमध्ये युरिया खतासाठी शेतकऱ्यांची गर्दी। खत विक्री केंद्राच्या बाहेर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा। खरीप हंगामाच्या तयारीमुळे युरिया खताची मागणी वाढली। पुणे विषारी दारू प्रकरणात आणखी 4 पोलीस निलंबित। आतापर्यंत पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागातील 29 जणांचं निलंबन, तर पोलिसांकडून मिथेनॉल विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या। राज्यामध्ये विविध ठिकाणी औषधवाडी प्रशासनाच्या कारवाईचा धडाका। माजलगावमधील 3 नामांकित स्वीट मार्टवरून फेडे आणि खाद्यतेलाचे नमुने जप्त। अकोल्यामध्ये भेसळयुक्त तुपाचा संशय, तर दौंडमधील गुळ उत्पादकांवर देखील कारवाई। वडार समाजामधील बेघर कुटुंबासाठी घरकुल योजनेच्या निधीमध्ये वाढ करणार। वडार समाजासाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय। ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्याकडून या संदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश। कर्नाटकमध्ये डीके शिवकुमार सरकारचा आज शपथविधी। बंगळुरूमधील लोकभवन परिसरामध्ये सोहळा। जी परमेश्वर उपमुख्यमंत्री पदाची, तर 13 जण मंत्रिपदाची शपथ घेणार। पश्चिम बंगालमध्ये टीएमसी पक्षफुटीच्या उंबरठ्यावर। ममता बॅनर्जी यांच्यासोबत फक्त 12 आमदार असल्याची शक्यता। बंगालमध्ये राजकीय अस्थिरता पुन्हा एकदा तीव्र। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।